झी 24 तास एक पाऊल पुढे. आंबे लागतात त्याच्यावर लोक गोटे मारतात. आता हे सहन केलं पाहिजे म्हणून जेव्हा जे सत्य ते समोर येईल आणि मला कशाची चिंता नाही आहे. परंतु एक गोष्ट खरी की माझ्या प्रकरणात सिद्ध होणार आहे. माझी विश्वसनीयता तर चांगलीच आहे. मी 10 कोटी रुपये सरकारचे घेऊन 4000 कोटी रुपये कॅपिटल मार्केटून उभे केले आणि कामं केली. ही विश्वसनीयता मी कमावली. पण तुम्ही वारंवार इतक्या गोष्टी दाखवून तुमचा एकही आरोप सिद्ध झाला नाही तर तुमच्या क्रेडिबिलिटीचा काय होईल याची चिंता घेत नाही. एक मगात तुमच्याबद्दल बोलत नाही बरं नितीनजी, एक मगात प्रश्न मी उपप्रश्न विचारत होतो तो अशा करता की त्यांनी जे तुम्ही पण म्हटलात की कोणी काय काय उद्योग केलेत ते मला माहिती आहे मला आणि मी त्याबद्दल अजिबात घाबरणार नाही. मुख्य मुद्दा बऱ्याच जणांना असं वाटतो की तुमच्या पक्षांतर्गतच विरोधक तुमच्याकडे जास्त असावेत. या दृष्टीनं 2 मुद्दे उपप्रश्नात मी विचारू इच्छितो. एक म्हणजे लोकांमधनं निवडून न आलेला महाराष्ट्राच्या एका विशिष्ट भागात होल्ड असलेला मराठी माणूस आमच्यावर लादला असं तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून दिल्लीतल्या पक्षांतर्गत मंडळींची भावना आहे असं बोललं जातं. ती माणसं बोलत असतात. तुमचं म्हणणं 101% खोटं आहे. मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक मुख्यमंत्री मंत्री खासदार पक्षाचे पदाधिकारी माझ्याकडे आल्यावर मला त्यांना समजा रडून गेलेत रडलेत आणि मी त्यांना समजवलं की चिंता करू. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा. मी आयुष्यात तिकीट मागायला कोणाही नेत्याकडे कधी गेलो नाही आणि एकही गोष्ट मागायला मी दिल्लीच्याही कुठल्या नेत्यांची मला घरं माहिती नाही. मी जाणार पण नाही आणि निवडणूक तर मी आता लोकसभेची लढवणारच आहे. आणि तेही पण मी ठरवलं. मला इंदोरवाले म्हणाले इथून लढवा, भोपाळवाले भोपाळहून लढवा. सुमित्रा महाजन स्वतः म्हणाला की कशा करता तुम्ही इंदोरहून लढा. म्हटलं नाही. भंडारातून आणि वर्धेतूनही वर्धेचे काँग्रेसचे खासदार आहेत दत्ता मेघे त्यांनी डिक्लेअर केलं की नितीन उभा राहणार असेल तर मी पण उभा राहणार नाही, माझा मुलगा पण उभा राहणार नाही. वर्धा मला सोयीचं आहे कारण मी शेतकऱ्यांमध्ये काम करतो. भंडारा गोंदिया सोयीचं आहे कारण ते आमची साखर कारखाना सोयीचं आहे. मी कुठे गेलो तरी 30-30, 40-40 हजार शेतकरी येतात. पण मी ठरवलं मी नागपुरातूनच लढीन. जी कठीण सीट आहे तिथूनच लढीन आणि लोकसभेची निवडणूक लढवेल. आणि मला विश्वास आहे की मी जे काम केलं आहे त्याच्या आधारावर नक्कीच मला विजय मिळेल. दुसरा एक आणि हे जे मी निवडणूक आता जे तुम्ही जे म्हणता ते मला एका तुमच्यातल्याच पत्रकारांनी दिलं की गडकरी निवडणूक लढवत नाही, गडकरी निवडणूक लढवत नाही. अहो मी जिथून निवडून आलो त्या मतदारसंघात 2,20,000 मतदार आहेत एका विधानसभा क्षेत्रात. आणि मी देशातला रेकॉर्ड केला आहे की या 2,20,000 मतदार असणाऱ्या क्षेत्रात मी अनपोज निवडून आलो आहे. आता 2,20,000 मतदारांनी मला निवडून दिल्यानंतरही मी लोकनियुक्त प्रतिनिधी असं तुम्हाला वाटतं तर त्याचं उत्तर मी काय देऊ. मी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे याच्या आधीच्या रेजिममध्ये 2,20,000 नागपूर पदवीधर मतदारसंघात मतदान. ते बुद्धिमान पुण्या मुंबईतले हुशार लोक. खेड्यात निवडून येणं सोपी आहे पण बुद्धिमान लोकांना पटवणं फार कठीण आहे. त्यातून मी अनपोज निवडून आलो. एक आणखीन एक मुद्दा असा बोलला जातो की संजय जोशींना तुम्ही जो पाठिंबा दिलात त्यामुळे देश पातळीवरचे भाजपचे एक ज्येष्ठ नेते हे तुमच्या विरोधात सूर लावायला लागले असं बोललं जातं. तुम्हाला एक सांगू का. एक माझी गोष्ट सोडून द्या. माझं भाजपचं काय होईल पण हे जे कल्पनाशक्तीच्या आधारावर इतक्या गोष्टी ठरवून इतकं लिहिता तुम्ही इतकं बोलता मी फक्त हसत असतो. अहो मला कोणी दिल्लीत विरोध नाही केला. पक्षामध्ये थोडे बहुत मतभिन्नता असतातच. आणि मी तुम्हाला आज सांगतो आजही दिल्लीमध्ये भाषिक आणि हे काही पण मी मोस्ट ॲक्सेप्टेबल सर्व स्टेटमधल्या लोकांना आणि सगळ्या पार्टीच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे अशी कुठे स्थिती नाही आहे. आणि हे जे काही मराठी माणसाला खतम केलं वगैरे हे सगळं जे आहे ना एक काही करून हात 24 तास बंद करा. कारण तुम्हाला 24 तास बातम्या द्याव्या लागतात आणि या 24 तासापैकी इतक्या स्टोऱ्या तुम्ही लिहिता की त्याचा सुरुवात काय शेवट काय याचा काही संबंध नसतो. म्हणजे जसं सुस्त तसं टेबलावर लिहितात आणि काही लोक तर इतकं ते हास्यास्पद ठरतं. मी तुम्हाला सांगतो दिल्लीत लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. आजही दिल्लीतल्या पत्रकारांना दिल्लीतल्या लोकांना देशभरातल्या भाजप कार्यकर्त्यांना मी राहिलो नाही याचं दुःख आहे. अगदी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना दुःख आहे. आणि बिचारांना मी समजवलं डोळ्यात पाणी आणून लोक मला अक्षरशः म्हणजे हे झाले. आणि मी एक गोष्ट कमवली की मी अध्यक्षपद गेल्यानंतर हजारो लोक जे माझ्याकडे आलेत त्यांच्या डोळ्यात अश्रू होते तर मला समाधान आहे की मी चांगलं काम केलं. दुसरी गोष्ट अशी की मला 3 वर्ष काम करायची संधी मिळाली
आणि रिपिटेशन नाही झालं तर काही फरक पडत नाही. क्षणभर आपण असं मान्य करू की मराठी माणसाला कापलं नाही, हा तुमचा जो एक युक्तिवाद आहे क्षणभर मान्य केला, तरी पण म्हणजे हा कार्यक्रम DSKच्या व्यासपीठावर आहे म्हणून मी हा वाक्प्रचार वापरत नाहीये. 13 मूर्ती लेन हा तुमचा दिल्लीतला घराचा पत्ता होता. त्या घरानं घर पण दिलं नाही हे खरं? बिलकुल घर पण दिलं. आज महाराष्ट्रातले देशातले हजारो कार्यकर्ते घरी आले, जेवले, खाल्ले पिले. मी प्रोटोकॉल पाळत नाही. तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी जे राजकारणात काम करतो ते माझ्या हिशोबाने करतो. मला जे आवडेल ते कपडे घालतो, मला जे आवडेल ते बोलतो, मला जे आवडेल तसा वागतो, जे कन्व्हिक्शन आहे त्याप्रमाणे चालतो. तुम्हाला काय वाटतं आणि त्यांना काय वाटतं हा माझ्या अजेंड्यावरचा विषय नाही. हेच दिल्लीतल्या लोकांना नको होतं? नाही नाही नाही, असं नाहीये. दिल्लीतल्या आज देखील दिल्लीतल्या पदाधिकाऱ्यांनी मिळून राजनाथ सिंगांकडे मागणी केली, सगळ्या गटांनी मिळून, की दिल्लीच्या निवडणुकीचा प्रभारी म्हणून आम्हाला नितीन गडकरीला द्या. राजस्थानमधल्या सगळ्या लोकांनी की मी विचार करून आलो की मी काय करायचं की नाही करायचं. अशी कुठेही स्थिती नाहीये. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माणूस हा जातीने, भाषेने, धर्माने किंवा सेक्सने श्रेष्ठ नसतो, त्याच्या स्वभावाने, त्याच्या गुणवत्तेने श्रेष्ठ असतो. एखादं मोठं पद मिळालं, जेव्हा मला पद मिळालं तेव्हा मी मराठी नव्हतो का? तेव्हा त्या लोकांनी मला अडवाणींनी अध्यक्ष केलं. पण तुम्ही सांगितलं संघाने केलं म्हणून चालून दिलं. रोज न्यूज, तराखेसे, ब्रेकिंग न्यूज, RSS मॅन. मला अडवाणींनी अध्यक्ष केलं. मी एकदा भागवतांना विचारलं की मला अध्यक्ष व्हायचं नाही, तुम्ही कशा करता माझं नाव घेता? त्यामुळे आमच्या नावाने बिल पाडू नको. ते अडवाणींनी, जोशींनी, राजनाथ सगळ्यांनी मिळून एकच नाव तुझं सांगितलंय म्हणून तुला आम्ही अध्यक्ष केलं, तुला मदत करू. मुळामध्ये कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आमच्या पक्षाच्या बाबतीत आहे आणि ज्या मी लोकांना सांगतो, खरोखर सांगतो, मनापासून सांगतो, की जे सत्य आहे ते लोकांना समजलं पाहिजे. आमची बेसिक ट्रॅजेडी काही असेल BJPची, ती इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह वर्सेस परसेप्शन. जे सत्य आहे ते लोकांपर्यंत. आज आमचं खरंच अडचण आहे की आमच्याबद्दल लोकांना समजण्याचा मार्ग मीडिया आहे. तुम्ही जे काही दाखवाल ते दाखवाल. मी कोणाला जाऊन सांगणार की पूर्तीत माझं काय आहे आणि काय नाही आहे? तुम्ही लावा, सकाळपासून दुपारपर्यंत दाखवाल. 12,000 लोकांचे शेअर्स आहेत, 200 कंपन्या आहेत, त्यांचे पुढे तरी अकाउंट्स कुठे असतील त्याचा माझा काही संबंध नाही. टाटाचे, L&Tचे आहेत, तर प्रत्येकाच्या अकाउंटशी माझा काही संबंध राहणार नाही. पण प्रश्न असा आहे की मी एक गोष्टीची अपेक्षा करतो, जे सत्य असेल ते स्वीकारलं पाहिजे आणि सत्य असेल ते सांगितलं पाहिजे. पण ज्याला सत्याचा आधार नसेल त्याच्यावर लोकांच्या मनोरंजनाकरता आणि केवळ 24 तास बिझी ठेवण्याकरता एवढ्या स्टोऱ्या लावणं म्हणजे त्यातले काही जे ऍड्रेसेस आहेत शेअर होल्डर्सचे, ते ऍड्रेसेस बोगस आहेत असा दावा केला जातो. आपण छाती ठोकपणे काय सांगाल की हे ऍड्रेसेस बोगस नाहीत? पहिली गोष्ट अशी की त्या ज्या कंपन्या, त्या एकाही कंपनीत मी शेअर होल्डर नाही, मी संचालक नाही. मला सांगा, मी IBN लोकमतवर काय प्रश्न विचारला याचा प्रश्न तुम्हाला कसा विचारू आणि तुम्ही मला काय उत्तर द्याल? ज्या कंपनीत मी डायरेक्ट उद्या DSKच्या कंपनीमध्ये समजा शेअर होल्डिंग होणार, गडकरी याचं उत्तर द्या, DSKत काय, मी काय सांगणार? 12,000 लोक शेअर होल्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये निरनिराळ्या कंपन्या, ग्रुप आहेत. तुम्हाला नाव सांगता येत नाही, पण देशातले मोठे मोठे लोक पूर्तीच्या शेअरमध्ये आहेत. आता त्यांनी ज्या कंपन्यांचे चेक दिले त्या कंपनीचं ऑफिस, म्हणजे आता एक नवीन गोष्ट सांगतो. मला मुंबईचे इन्कम टॅक्स कमिशनर एकदा भेटले, त्यांनी मला दिलगिरी व्यक्त केली आणि ते म्हणाले की जे गेले ते आमचे माणसंच नव्हते. बापरे, हा मोठा खुलासा काय म्हणताय? त्यामुळे आमचे माणसंच नव्हते. मला तर वाटतं कोणी किरायाने नेले का काय नेले, कोणी टीव्हीवर छापलं, मला माहिती नाही काय. त्याच्यामुळे मी तुम्हाला ते गेले तिथे, त्यांनी चहा पिला, एकही कागद जप्त केला नाही, रेकॉर्ड तयार केला नाही, गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डवर काही नाही. ती आलेली माणसं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नव्हती मला माहित नाही. पण ते म्हणाले मी तुमची क्षमा मागतो, आमचा काही संबंध नाही. जर आता मी या खोलात कसं आहे की मी एक पब्लिक फिगर आहे, मला या खोलात जायचं नाही. आता 15 दिवसात, महिन्याभरात सगळ्याचे रिपोर्ट बाहेर येतील, सत्य बाहेर येईल. तर मी दोषी असेल तसंच जागे, मला काही संबंधच नाही. त्यामुळे मी काही घाबरत नाही. लेट अस वेट अँड वॉच. या 24 तासवर तुम्ही सारखे जाताय म्हणून जर बाजूला जाऊन विचारतो की तुम्ही म्हणताय तसं दिल्लीकरांनी तुमच्यावर मनापासून प्रेम केलं, मराठी माणूस वगैरे वगैरे असा काही भेदभाव केला नाही, हे सगळं जरी असलं तरी तुम्ही स्वतः खरोखरच दिल्लीत रमलावतात का? आणि का घुसमट झाली तुमची? कारण दिल्ली ही तुम्हाला मानवणारी आहे का मुळात? आणि याला उपप्रश्न, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर दिवाणखान्यामध्ये पातेलं आणून स्वतःच्या हातानं दडपे पोहे कालबत बकाणा भरण्यावर बंधन आलं का?
किंवा रस्त्यावर जाऊन मिसळ खाण्यावर? साहेब, पहिली गोष्ट अशी की मी दिल्लीत जायला कधीच इच्छुक नव्हतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.